हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे क्रिस्पी कॉर्नची रेसिपी. चला तर मग बघूया आपण आजची रेसिपी क्रिस्पी कॉर्न. या रेसिपीसाठी मी सर्वात प्रथम जे कॉर्न घेतले आहेत ते स्वच्छ धुवून चाळणीतून ते गाळून घेतले आहे. त्यात पाणी बिलकुल नसलं पाहिजे. त्यानंतर बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठात थोडं तांदळाचं पीठ ॲड केलंय. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडी हळद ॲड करायची आहे. त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार यूज करू शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता. त्यानंतर त्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे क्रश करून. ओवा ॲड केला तर गॅसेस होत नाहीत. आपण बेसन पीठ यूज करत आहोत तर गॅसेस न होण्यासाठी आणि टेस्ट पण चांगली लागण्यासाठी ओवा ॲड करायचा आहे. बिकॉज ही रेसिपी माझ्या मुलांना पण खूप आवडते, ते सुद्धा खाणार, सो ओवा ॲड केला आहे. थोडं जिरे पावडर, थोडी धने पावडर ॲड करायची आहे. सर्वात शेवटी थोडा चाट मसाला ॲड करायचा आहे. हे सगळे इंग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल ॲड करायचं आहे पिठामध्ये. थोडी आमचूर पावडर सुद्धा ॲड केली आहे मी टेस्ट येण्यासाठी. आणि हे मिश्रण पाणी हळूहळू टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाहीये. हळूहळू थोडं थोडं पाणी घालून ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जसं मी आधी पण सांगितलं, थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव करेपर्यंत तुम्ही एका साईडला तेल गरम करत ठेवू शकता कढईमध्ये फ्राय करण्यासाठी कॉर्न्स. त्या मिश्रणामध्ये सगळे कॉर्न्स ॲड करायचे आहेत. सगळं एकत्र व्यवस्थित करून मग अशा पद्धतीने कॉर्न तेलामध्ये सोडायचे आहेत. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल थंड नसलं पाहिजे. आणि कॉर्न जेव्हा तुम्ही सोडणार तेलामध्ये तेव्हा तेल थंड नसलं पाहिजे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि कॉर्न त्या तेलामध्ये सोडायचे आहे आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला ते फ्राय करायचे आहेत मीडियम गॅसवर. तुम्ही बघू शकता तेलाचे जे बुडबुडे येण्याची प्रोसेस आहे ती हळूहळू कमी होते. तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण समजू शकतो की ते व्यवस्थित फ्राय झाले आहेत. त्यानंतर ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला कॉर्न्स. अशा पद्धतीने केले तर खूप छान क्रिस्पी होतात हे कॉर्न आणि सगळ्यांनाच आवडतात. ते कोणीही खाऊ शकतं हे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सगळे कॉर्न फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडा चाट मसाला
त्यावरती स्प्रिंकल करायचं आहे सगळ्या कॉर्न्सवरती. आणि मग तुम्ही सर्व करू शकता. रेडी आहेत हे कॉर्न खाण्यासाठी सगळ्यांना. सो फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि तुम्हाला काहीही वाटत असेल, रेसिपी आवडली असेल, काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट करायला प्लीज विसरू नका. अशा प्रकारे वरतून थोडा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे. सो ते खूप टेस्टी लागतात. बघू शकता तुम्ही, खूप छान होते ही रेसिपी. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.